तुला महागणपती मी श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती गणपती तू विश्वधिपती गणपती तू विश्वधिपती किती हो गोड तुझी मूर्ती मोरया किती हो गोड तुझी मूर्ती पुरवी कामना पूजतो तुला महागणपती पुरवी कामना पूजतो तुला महागणपती दर्यामी तुला पूजिला मनोभावे आलविला तुझा रे देव भक्त गणनामाने तरला तुझा रे देव भक्त गणनामाने तरला तुझा रे देव भक्त गणनामाने तरला चौघडीचा शोभित गला आधार तुझा त्याला तुझा विना नाही कोणी देवा वाली रे मजला तुझा विना नाही कोणी देवा वाली मजला तुझा विना नाही कोणी देवा वाली मजला सगळ जनाचा तू दाता तुही दाता सगळ जनाचा तू दाता तुही दाता होई गण माझा तू सारथी मोरया होई गण माझा तू सारथी हे श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती हे श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती तुझ्यामुळे देवा गेला हा जन्मला भला तुझ्यामुळे श्वास घेतो तू प्राण देहातला तुझ्यामुळे श्वास घेतो तू प्राण देहातला तुझ्यामुळे श्वास घेतो तू प्राण देहातला तू जीव सजीवतला परमात्मा नावी मला भक्तिभाव अंतरीचा देवा तूच रे जागविला भक्तभाव अंतरीचा देवा तूच जागविला भक्तिभाव अंतरीचा देवा तूच जागविला तुझे गुण गाते गाविवस स्फूर्ती तुझे गुण गाते गाविवस स्फूर्ती ओवाळीची चंद्र सूर्यारती मोरया ओवाळीची चंद्र सूर्यारती हे श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती हे श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती गणपती तू विश्वधिपती गणपती तू विश्वधिपती किती हो गोड तुझी मूर्ती मोरया किती हो गोड तुझी मूर्ती हे श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती हे श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती श्री श्रीगणा पुरवी कामना पूजतो तुला महागणपती
आणि पक्ष्यांचा किलबिलाट, गाई वासरांचं गोठ्यांमधलं हंबरणं आणि या सर्व आवाजांनी सारा गवळीवाडा जागा झालाय आणि मथुरे बाजारी जाण्याची आपापली तयारी करू लागलाय. सादर करतोय तो क्षण, सादर करतोय पहाटेचा प्रहर, सादर करतोय नटखट कवळण. पहाट झाली सोन पावली किरण आली झाली उठा लवकरी करा तयारी जाऊया व्यापारी गदई दूध घेऊन शिया घागरी जाऊया बाजारी गदई दूध घेऊन शिया घागरी जाऊया बाजारी.
पण आपण ऐकले वाट माहिती नाही बघ. अगं दे तुला वाट माहिती काय बघ एवढ्या लवकर मला पण माहिती नाही मग. अगं हे राजे काय ग माझ्या ना माहिती एक मावशी आहे बघ. आवाज की तिला नाही ग बाय. का ग काय झालं तिचं आणि माझं कालच भांडण झालंय बघ. कशावरून ग अगं काय सांगू ती म्हातारीचा कोंबडा माझ्या दारात येऊन शिकला. काय म्हणते मग दादा जो घेतला निघाला घेतला त्याच्या. अगं बाई मग अगं म्हातारी वाघासारखी धावून आली माझ्यावर. काय म्हणते मग तेव्हा तिचं आणि माझं ना असं आहे. मग तूच हात मार मग मावशीला. थांब ग अरे यांना उठवते जरा. उठव बघू. अगं जमल्यात काय ग चला चला जायचंय. काय ग तू चला लवकर. अगं राधे आपण चाललो खरे बघ पण तू बोललीस ना की मावशीला मारते बाप पाहून मग अजून नाही मारला असतो. आत्ता ग मी विसरलीच मारते अगे ए मावशी मावशी ग. आत्ता ग बाया ही मात्र राहिली तरी कुठे ग. ती म्हातारी अशीच आहे बघ. अगे ए मावशी मावशी ग. अगं कोण ग. अगं मी राधा येतेस ना बाजाराला. काय म्हणायचं म्हातारीला. अगं मी राधा येतेस ना बाजाराला. तू राधा होय बरोबर मला की थोडं उशीर लागेल. का ग अगं माझा म्हातारा वर चढलाय. अगं हे पोरिंडो तिचा म्हातारा झाडावर चढला असेल. चांगलं काहीतरीच पुन्हा आवाज येते हो. अगे ए मावशी मावशी ग. हो ग हो आली आली हा लवकर ये बघ. बरोबर येते येते.
मावशी बाहेर झाले गाय बाजाराला मावशी बाहेर झाले गाय बाजाराला मावशी बाहेर झाले गाय प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेली पारितोषिक याप्रमाणे आहे. श्री अजय मांडवकर अध्यक्ष मोजकुती परिसर विकास संघ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री शिवाजी गंगाराम पळसमकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सूर्याजी लक्ष्मण जोगळे पळसमकरवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सौ सरस्वती तानाजी कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचं नवतरुण विकास मंडळ चढवली उगतवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मावशी नाचून नाचून दमली वाटत. अगं नाचून नाचून नाही मग काल तिची गाठी जागरण झाली. अगं ते राहून देत, आपल्याला मथुरे म्हातारी जायचंय. मिरीला उठवायला पाहिजे. ते आवाज दे बघू. अगं हे म्हातारे हे मावशी. अगं कोण आहे का सटवे? अगं, आम्हाला मथुरे बाजारी घेऊन जायला आलीस आणि मी इथं झोपलीस. मावशी उठतेच नाही घाल छोटा पॅकेट आणि मोठा धमाका. अगं बाई तू माझ्या पत्न्यावरती लाद घालते. कुठे दिसतोय आता? सर्व संपला की काय? मावशी जास्त बोलू नको एकदा उठले चार वेळा लागतील. अगं बाय काय तू 4 उचलणार पाशी जा तू पाठीमागे. अगं मावशी काय ते ग? सोड बघू. पण तुला यायला एवढा उशीर कधी झाला? अगं तुला काय सांगू. अगं माझा म्हातारा की नाही वर चढला होता. वाचाड्यानं तुम्हाला का लाज शरम आहे की नाही? अगं माझा म्हातारा की नाही झाडाच्या झाडावरती चढला होता का? काय आजकालच्या पोरीचा आवड. बाय अगं पोरीनो कशाला बोलवणार का मला? अगं मावशी आम्ही सारे पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो बघ. वाट नाही माहिती बघ पण तुला आवाज दिला. बाई मग तू जा ना, आम्हाला कशाला बोलवणार? अगं हे मावशी आम्हाला जर वाट माहिती असेल तुला हात कशाला मारले असते का? काय हे पताकटी आहे? अगं बाई बरं बाई मला थोडी बहुत वाट माहिती आहे. आपण जाऊया बरं. पण पैसे तू ओरडू नकोस हा. चला बाई चला या पाठीमागून या. अगं मावशीनो तुम्ही बाजाराला निघालात खऱ्या. अगं पण दिसलं काय घेतलं काय हे पण सांगणार? हे म्हातारे आता या साऱ्या पोरींची मी एकटीने सांगू? कशी वशाडी आहे का? अगं तुला म्हातारी दिसते. एवढा चालत सुंदर रूप प्रभून आले आणि तुला म्हातारी दिसते. अगं काय वशाडी आहे तू ग? हा बघा मावशी पहिले मी सांगते बघ. बरं बाई तू सांग. ऐका नी. बरं बाई. अगं मावशी हा मी की नाही घेतलं दूध बटर आणि खारी. काय तुझ्याकडे कामाला होतीस? गप का मावशी. बाई भैया आणि खाली आणि बटर भैयाकडूनच विकतात ना म्हणून विचारला का तुझं तुझ्या? आपलं काहीतरी. बरं बाई ऐक. हा मी घेतलं दूध बटर आणि खारी. बरं अगं मावशी हा. मी घेतलं दूध बटर आणि खारी. बरं दिसते की नाही राधा सडवलीची लय भारी. तू लय भारी आहे का? अगं सटवे तू या. हे मावशी सटवी कोणाला म्हणतेस? अगं बाई तुलाच म्हटली सटवे ग. सांग तू काय घेतलं ग? मावशी हा मी घेतलं चटणी. रबडी. अरे वा कुणाची ग? अरे तू ऐक तरी. बरं बाई सांग. मी घेतली रबडी हा. आणि आता आदरमध्ये फक्त माझ्याच नावाच्या खबरी. अगं बाई बघा मंडळी इथं आहेच मोठीच्या मडी तर तुझ्या नावाच्या खाबरी असणारच सर्वांना. हे मावशी अगं बाई हो पाटी. अगं बाई तू या. घेतलं काय कुठल्या म्हातारीचे
काढण्याचे काय बाई कधीपासून बघतोय कधी फुटले कान बोलते कधी कपाटात लात घालेल काय बाई डेंजर बाई आहे बाबा काय घेतलंस तू मी नाही घेतलं दूध आणि निघाले बाजारी बरं बाई जा बाई तू पाठी जा बाई तू ये ग हा मी घेतलंय दह्याने चालली बघ म्हटलं बरं बाई एकाच कंपनीच्या दोघी जणी असो बाई तू ये ग शिकणी दिसते बाई तू कोणाची ग अगं मावशी हिला नाही ओळखलं अगं नाही ओळखला म्हणून विचारा नवीनच दिसते आहे काय म्हणते हा. अगं ही पर्याच्या पलीकडच्या गोट्यांकरांची त्या बदामाच्या झाडाची बदामाच्या झाडाखाली मावशी आमची दारू पाडी काय सगळे बघा दारूची गोष्ट आणि इथं बरोबर यांच्या लक्षात राहिली बघा बरं बाई तू घेतलास बरोबर आता तू हो बाई बाई तू ये ग हा तू ये बरं बाई झालं आता बोलू नको बाई 2 मिनिटं थांब जरा बघून दे तुझ्याकडे सुंदर दिसते कोण दिसतोय का तुला कोण नाही दिसत मग कशाला वाकून बघतेस आहे बघूया जरा चिकन चेहरा बिरा दिसलं मग एखादा बापसाला सांगायला पाहिजे तुझ्या कोण करू नको नको बाई तू सांग काय घेतलंस ते मी घेतलं लोणी काय कोणी आता कशाला पाहिजे कोणी मावशी तुझ्या कान फुटले का काय ग बाई म्हातारी बाई कानात आवाज नाही येत काय घेतलंस परत सांग की लोणी 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 बरं बाई कधी काढलास आता तुला सगळं सांगू अगं बाई सांगितल्याशिवाय कसं कळेल आता जायचंय ना बाजाराला बरं बाई सांग कर सांगते काय मेळी वसाडी तोंड वाकडा करून गेली बाई तू काय घेतलंस ग आता माझं नावे की झालं अगं बाई किती लक्षाची अगं बाई म्हातारी आहे नाही लक्षात राहत ग बाई चला निघूया बाजाराला रे मावशी विसरलीस का ग बाई, तिला वाटतं ग्रहणामध्ये लयच वडलेला दिसतो आईशी बापसांनी मावशी काय पण बोलायचं नाही हा अगं बाई तुझी हाईट कुठे गेली बरं बाई तू काय घेतलं मी घेतला बघ खवा कोणीतरी या तिला घालायला हवा लय गरम झालंय ही म्हातारी तुम्ही हलकटच दिसते अगं बाई काय करणार मी आहे तशी बरं बाई तू काय घेतलास हवा मी घेतला खवा आणि चालले बघ मधुरीच्या बाजाराला अगं बाई छान छान चला आता निघूया बिगी बिगी चला 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 अगं ए मावशी आता काय झालं बाई तुझं आमच्या साऱ्या पोरींचं विचारलं बघ आणि तुझं कधी सांगणार ग अगं बाई माझं कसं काय कशात काही फाटक्यात पाय नाही नाही असं बोलून चालणार नाही असं बोलून चालणार तुझं पण सांगावंच लागेल अगं बाई, माझं काय म्हाताऱ्याने घेतलंय केळं ते आणलं बघ विकायला अगं बाई भैयाचं घेतलं का असं पण काय करणार बाजाराला निघाली खरी पण दाखवला अख्खा बाजार उडकून काढला पण एकही मराठी माणूस केळं विकताना दिसला नाही का मग काय करणार असं पण मराठी माणूस राहिलाच किती का श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण नोकरी आता फक्त सणापुरतीच मर्यादित राहिली हो मावशीने नाव घ्यायचंय किरण भालेकर. आंब्याच्या झाडावरती बसली होती 3 माकडं. आंब्याच्या झाडावरती बसली होती 3 माकडं आणि ह्या मावशीचं रूप पाहून किरणरावांचं ढुंगाण झालं वाकडं. मावशीने अजून एक नाव घ्यायचंय आदित्य तरळ. आदित्य माळून आले केसात आबोली गजरा. माळून आले केसात आबोली गजरा आणि या तरळरावांना या मावशीचा मानाचा मुजरा. मावशीने अजून एक नाव घ्यायचंय आदित्य गुरव. आदित्य त्या मावशीला सोडत नाही. आदित्यराव पुढे दिसत नाही बाबा. बरं असं कुठे पण बसलेले. दादरच्या ट्रेनची गर्दी पाहून झाली माझ्या जीवाची दैना. दादरच्या ट्रेनची गर्दी पाहून झाली माझ्या जीवाची दैना आणि आदित्यरावांचं
आदित्यराव माझे पोपट आणि मी त्यांची मैना. चला बाई, मी तर केळं घेतलं, आता जाऊया बाजाराला. चल चल मग मावशी. अगं मावशी, काय गं? अगं मावशी, हा एवढा मलिवाचा मोठा घाट चढायचं तरी कसं ग? काय वर्षाने आहे, तुमच्या 2-2 टांग आहेत, त्याच्याने चढा. तुझं आपलं काहीतरी दिसलं. हो बाई, मी बघा काय मला बोलते. कशाला विचारतो तुम्ही? मी तिला नीट विचारलं ग की आपण एवढा मोठा घाट चढायचा तरी कसा, तेव्हा ते तुमच्या टांगाने चढायचा. सांग आता नीट लवकर. एक काम करूया, माझ्याकडे एक सुंदर गाणं आहे, मी बोलते त्या बोलाच्या तालावरती हा घाट आपण सहज चढूया. ठीक आहे. हा मग मावशी, हा आता तुझं काय? हा मथुरेचा घाट चढता चढता तुम्ही तुझं सुंदर असं नाव घेऊन का? बरं बाई, मी तर सर्वांचंच घेतलं, आता तू माझं घे नाव. हा ऐक तर. हा. घराच्या अंगणात हा. पक्ष्यांना घालत होते दाना. बाई, तू दाना घालते, मी कधी कधी नवऱ्याला चकरा घालते. अगं तू ऐक ना. अगं बाई, बोल तू. घराच्या अंगणात पक्ष्यांना घालत होते दाना. हा. मावशीचं नाव घेते. हा. किरीस का सुनेगा क्या गाणं? काय मेली शिरके घेते माझी की रिस्का गाणं सुने क्या हो माझं. अरे तारा, आपला गिरीश तुझ्याकडे सेव. चल लवकर. चल तर मग. मावशीने अजून एक नाव घ्यायचंय. उमेश, नरेंद्र आणि सचिन मामा हे नाव आहे. बागेत पेरल्या गुलाबाच्या कळ्या, बागेत पेरल्या गुलाबाच्या कळ्या आणि सचिनरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. अरे मावशी, काय गं? गाणं घेतेस ना? हे ठीक आहे. मी गाणं घेऊ? हो. बरं बाई. बाई, मी चांगलं गाणं घेऊ, मला जो येतो तो घेतो. हा मला नको सांगू, त्यांना सांग, त्यांना सांग. त्यांना सांगू. बरं बाई, त्यांना सांगते. मी घेऊ? मावशीने मावशीने अजून एक नाव घ्यायचंय. उमेश. नाव घ्या. पोट्याला आवडतात लाल मिरची, पोट्याला आवडतात लाल मिरची. उमेश माझा परेशान, मी त्यांची घरची. हे की बरं बाई, मी घेऊ? बरं बाई. बघा, आवडला तर सांग, नाही तर मग दुसरा काय. नाचतोय वाघ माझा घाडी मध्ये, नाचतोय वाघ माझा घाडी मध्ये. अगं, आता मुंबईमध्ये सगळीकडे बिबट्या नाचतोय, म्हणून मी बोला आपला वाघ घेऊन नाचूया. आता हा तू आज बोलतेस ना, तर जुना झाला. बरं बाई, मग तुमचं काही नवीन असेल तर आम्हाला ऐकव, मग त्याच्यावरती जाऊया आपण. तुला दुसरं आठवत असेल तर तूच घे की. नाही बाई, मला नाही आठवत. तू असेल, तुझ्याकडे असेल तर तू घे बाई. ठीक आहे. बरं बाई.
झुळ वाऱ्यावरती उडे उधळण करती झुळ झुळ वाऱ्यावरती
पारितोषिक याप्रमाणे आहे. कैलासवासी भानू पुनाजी नेमन यांच्या स्मरणार्थ श्री वसंत भानू नेमन यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी देवजी रोमराव कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री दत्ताराम देवजी कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कोकणी पप्प्या युट्यूब चॅनल चे मालक कुमार नरेंद्र जोशी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री प्रशांत तानाजी राजापकर आणि कुमार प्रियांश प्रशांत राजापकर यांच्याकडून धन्यवाद. तसेच श्री तानाजी तळेकर साहेब गाव कळसण छडवली उबतवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मधुर सुरांचा नाद गुंजतो साऱ्या भुवरी. मधुर सुरांचा नाद गुंजतो साऱ्या भुवरी. वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. मुरारी वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. मुरारी मधुर सुरांचा नाद गुंजतो साऱ्या भुवरी. मधुर सुरांचा नाद गुंजतो साऱ्या भुवरी. वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. मुरारी वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. मुरारी वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. निले भोर डोळ तयाचे पितांबर पिवळा. सोगुणी दिसतो तनाला रंग तो सावळा. सोगुणी दिसतो तनाला रंग तो सावळा. सोगुणी दिसतो तनाला रंग तो सावळा. जीवाला विमुक्या जीवाला यशोदेचा लाडला. गोपका गोकुळ संगती गोकुळात वाढला. गोपिका गोपिका संगती गोकुळात वाढला. गोपिका संगती गोकुळात वाढला. नानकरी खेळ खेळतो यमुनेच्या तीरी. नानकरी खेळ खेळतो यमुनेच्या तीरी. वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. मुरारी वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. मुरारी वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. मुरारी वाजविताला पावा नंदाचा लाडका हरी. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर दैत्य निर्माण झाले त्या त्यावेळी पृथ्वीवर संकट येऊ लागली त्यावेळी मला अवतार घ्यावे लागले. त्यातच मथुरेचा राजा कंस याने आपल्याच बाप उग्रसेन राजा आणि देवतांना बंदिस्त करून या पृथ्वीवर छळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, भक्त हो, तुम्ही काही चिंता करू नका. देवकीच्या पोटी अथवा श्रीकृष्ण जन्मास येईल आणि तो तुमचे रक्षण करील.
आणि तो 8वा अवतार मी धरला आहे. ओला पुंडलिक वरदे. हो आले लक्षात. आपल्या गोकुळातील दही दूध घेऊन गवळणी मथुरे वादळ जात आहेत. त्यांचा रस्ता बंद करायची कामगिरी आपल्या संतीच्या पेंड्या सुदामावर सोपवली पाहिजे. त्यांना हाक मारून पाहूया. सुदामा, अरे सुदामा. आलो देवा आलो. सुदामा गुराशी जायचंय रे. 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 कृष्ण देवाची मैत्रा आम्ही गाईला तुझ्या कृष्णावनी. गाईला तुझ्या कृष्णावनी. गाईला तुझ्या कृष्णावनी. कृष्ण देवाची मैत्रा आम्ही गाईला तुझ्या कृष्णावनी. आवाज दिला देवानी भेटाया जायचंय रे. आवाज दिला देवानी भेटाया जायचंय रे. सुदामा गुराशी जायचंय रे. सुदामा गुराशी जायचंय रे. सुदामा गुराशी जायचंय रे. सुदामा गुराशी जायचंय रे. आशीर्वाद असो. एकेकी बोलवण्याचे कारण कोणते? सुदामा, अरे पेंड्या. एकाएकी बोलवण्याचे कारण म्हणजे आपल्या गोकुळातील दही दूध घेऊन गवळणी मथुरे वादळ जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी मी तुमच्यावर सोपवित आहे. मी कुंजवनात जाऊन गाय गुरांचा सांभाळ करतो. तेव्हा कायदा कोणाचा नेमकून कोणाचा? हुकुम देवाचा आणि कायदा पेंड्या सुदामाचा. मी येतो म्हटलं. ठीक आहे. अरे पेंड्या. अरे देवाने आपल्याला कामगिरी सोपवलंय बघ. ही काय माझ्या होणार नाही बघ. हे जाऊ दे. तू 2 दिवस झाले होता कुठे होता? काय सांगू तुला 2 दिवस मी होतो कुठे? कुठे होता सांग? अरे जत्रेत गेलो होतो बघ. कुठे असोलच्या ठिकाणी जातो? अस्वलच्या जत्रेत गेलो होतो. मग काय झालं? अरे गेलो जत्रेत आणि वरती शर्ट घातला. आणि काय चटणी ना? अरे तुझ्या लक्ष नाही रे. मग? चड्डी पण घातली. हे जाऊ दे. आता देवाने आपल्याला कामगिरी सांगितली तर आहे. तुला जमेल काय? ती ना माझ्या भाव जमणार. मला तर माझ्या बायकोला सांगितलं करायची नाही बघ. बायको तर जास्तच प्रेम होते झालेली दिसते. मग तुझ्या कोण ओळखीचं आहे काय? माझ्या ओळखीचा नाही बाबा. अरे तुझ्या बाजूला वाचणार होतो बघ. हा आलो बघ लक्षात. आता ठेव. अरे वाकडे वाकडे. अरे वाकडे वाकडे. अरे लवकर ये लवकर.
माझं पोरगच रे. अरे बघ सुद्या वाकडे लग्न करून कोणा अरे ते जाऊ दे आधी, मला आधी लोलवलात का त्याला रे? बोलवलं काय अरे सध्या मी सांगतो बघ, आपलं देवाने काढलेलं सांगितलंय बघ. आपल्याला 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 हा, आपल्याला अरे ती कोणती रे? बघ सोना सांगितलं. बोला तसलं. हा, 360 डॉलरनं थाटमाट करून मथुरेच्या बाजारात आणल्यात बघ. मग जाऊ दे ना, आपल्या बापाचं काय चाललंय? त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. आपल्याला दही दूध खायला भेटेल बघ दही दूध खायला भेटेल? हा हे तुला जमेल बघ. मला जमेल. हा. जमेल तुला जमेल मला. दोघांनी पण असेल या काठीच्या टोकाकडे. दिसलं काय? दिसल्या दिसल्या हा? दिसल्या. त्यांना विचार आला, कुठे जाणार कुठे? तुला पार पाडायचंय बघ मला पाठ करायची. दही घ्या दही. केळं घ्या केळं खवा घ्या खवा. केळं घ्या केळं हे मावशी म्हणते केलं घ्या. मावशीचं कसं? खवा घ्या खवा. बघ बघ हे दही घ्या दही. हा? हे मावशी. अरे कोण रे तू मावशी म्हणता कोण रे तू? अरे मला नाही ओळखलं. हे मावशी. त्या वाकलेलं नाही ओळखलं. की बाबा नाही ओळखलं रे तुला काय ओळखली? नाही खरंच नाही ओळखलं बाबा हे आपण काय करणार? बरं भाई तू असेल वाकड्या मी नाही ओळखत तुला हा अरे ते जाऊ दे मावशी. हा तुम्ही आल्यात कुठून आणि जाणार कुठे? अरे, आम्ही आलोय कोकणातून जाणार बसून येणार अरे पेंद्या तुझ्या मावशी म्हणते आली मग तुले दोन जाणार कुठे तुले? समोर कुठली जा एकच रस्ता आहे. स्मशानी हे मावशी, अरे काय रे तुला कुठूनही जाता येणार नाही. अरे बाबा तू आहे तरी कोकण अरे मधाती सांगितले ना वाकले आहे मी. बरं भाई आम्ही दुसरीकडनं जाऊ अरे दुसरीकडे महागाचा उभा ठेवलाय. अगं हे वाटेवरती मग वसाडे कोण उभे आहेत हा माझं नाव विचारतो. मग तुला नाव पाहिजे या इकडे ये, तुला नाव सांगतो हा, त्याला नाव पाहिजे काय मावशीने नाव घ्यायचंय. मावशीने नाव घ्यायचंय अभिजित. चली मी अभिजित भटकर यांचं नाव घ्यायचंय अभिजित. कोंबडा कपते बकरा कपते किती बी होऊन दे पैका कोंबडा कपते बकरा कपते किती बी होऊन दे पैका. अभिजितराव देवाने दिल्या 2-2 बायका तुम्हाला एक तरी आहे का चला. सौ मृणाली किरण भालेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नवतरण विकास मंडळ चढवली उगतवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. तर मावशीने नाव घ्यायचं आहे मृणाली. कडुलिंबाचा पाला ओढलेला शिर्डीच्या साईनं कडू लिंबाचा पाला ओढलेला शिर्डीच्या साईनं आणि ऋणालिताईचं नाव घ्यायला आशीर्वाद दिलाय जीवदानी आईनं. मावशीने अजून एक नाव घ्यायचंय पल्लवी मोडा. पल्लवी रसिक हो, यानंतर वेळेच्या अभावी आपल्याला मावशीच्या वतीने नाव घेता येणार नाही, त्यामुळे क्षमस्व. हे शेवटचं नाव असेल पल्लवी मोडा. पल्लवी चहाट टाकते केसन केसन आला चहाट टाकते केसन केसन आला आणि पल्लवी तुमचं नाव घेते झुकेगी नाही साला.
अरे मावशे, अरे काय रे वाकड्या? तुला कुठे ही जाता येणार नाही. का बरं? ए बोबले अरे डबल्याने हातात आले. काय झालं काय माझ्या नातावर जातात. तुझा दांडू दाखव दांडू दाखव मावशे, हा. हे जाऊ दे. हा. तुला तिथून ही जाता येणार नाही. आम्ही इथून जाऊ. तरी पण म्हणते तिथून जाऊ. तुम्ही ह्या मेलेला कसं उभा केला? आम्ही खालून जाऊ. घालून देणे ते घालून. मावशे, हा आम्ही तुकना देवाचे सवंदली. बरं. आणि हा कोण? अरे मावशे, हिला ह्याला नाही ओळखली. नाही बाबा, ह्याला नाही ओळखला. अरे अरे ही माझी मम्मी आहे. नाही गं बाई. अरे मेल्या गुलामा, तू कुठून आलास रे? अरे मावशी, तू स्वतःच बोलायला निघाली. शॉर्ट वरती लागला वाटतं, मला पण नाही माहिती. अरे वाकड्या, बोल. अरे, तुमच्याकडे काही कायदा वगैरे आहे का? काय जा हा आहे ना. दाखव बरं. मग ऐक सांग बरं. सांगतो. बंद केली तुमची वाट, ठेवा उतरून डोईची माट. बंद केली तुमची वाट, ठेवा उतरून डोईची माट. पेंड्या सुद्धा मला तोडा धावू नका, मथुरेच्या बाजाराला जाऊ नका. हा कायदा कायदा हुकूम देवाचा. कायदा कायदा हुकूम देवाचा. कायदा कायदा हुकूम देवाचा. कायदा कायदा हुकूम देवाचा. बंद केली तुमची वाट, ठेवा उतरून डोईची माट. बंद केली तुमची वाट, ठेवा उतरून डोईची माट. पेंड्या सुद्धा मला तोडा धावू नका, मथुरेच्या बाजाराला जाऊ नका. कायदा कायदा हुकूम देवाचा. कायदा कायदा हुकूम देवाचा. कायदा कायदा हुकूम देवाचा. कायदा कायदा हुकूम देवाचा. अरे बापऱ्या अरे बोल सुद्या. का तरुण गवळणी बसले काय पण ते पण मिस करायचं. आज गवळणी बधू हा. हा बोल ह्याला डोल्याने बसल्या. हा मग अरे पण मावशी बाई नाही बसली. जा बसून ये तिला पण मी बसवायचं. हा मग जा. बसेल बसेल तिला बसव. म्हणजे बसेल. धार बसतोय हा, नको राहू दे, पहिली दाल आहे. जेवणाला जाऊन सांगावे लागेल काम झाली चला मग.
खवा घ्या खवा. पेंड्या सुद्धा मला सांगितले काम नाही. काय पार पडलेले दिसत नाही. आपणच काहीतरी केले पाहिजे. अगं राधे, आपण कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्मा, प्रेमेरा, मस्तकी विठेवरी विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते खरे आहे. मला दिवसेंदिवस किती काम करू लागतात याची जाणीव आहे. सांगा ते तुमच्या जन्माच्या गुणा. एक मग युगा युगाचे अवतार जाणून घे. युगा युगाचे अवतार जाणून घे. सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे. सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे. युगायुगाचे हे अवतार जाणून घे. युगायुगाचे हे अवतार जाणून घे. सावळा श्री मुकुंद राधे पाहून 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 घे. पहिला अवतार हा मत्स्य संघासुर वदिला. दुसरा अवतार हा कुर्म पृथ्वी भार वाहिला. पहिला अवतार हा मत्स्य संघासुर वदिला. दुसरा अवतार हा कुर्म पृथ्वी भार वाहिला. वरारूपाती सारे ग जाणून घे. वरारूपाती सारे ग जाणून घे. सावळा मुकुंद राधे पाहून घे. सावळा मुकुंद राधे पाहून घे. सावळा मुकुंद राधे पाहून घे.
ना. अगं आई पोरींनो, हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. चला तर आपण यांना शरण जाऊया. जा राधे, तुला रजा आहे. जा, 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 तुला रजा आहे. थांब राधे, 7वी अवतारी दिले वचन, 8वी अवतारी पूर्ण कर. प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेली पारितोषिक याप्रमाणे आहेत. श्री कामेश घाडी साहेब हरचे तालुका लांजा ITI ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिटीज असोसिएशन आणि रीड बुक फाउंडेशन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सारांश संतोष पळसमकर यांच्याकडून कृष्णासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री दाजी सूर्याजी गोठणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुमारी प्रीती प्रकाश कांबळे यांच्याकडून कृष्णासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी महादू गुणाजी गोठणकर यांच्या स्मरणार्थ श्री संतोष महादेव गोठणकर व श्री महेश महादू गोठणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 222 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच छोटा पेंड्या पृथ्वी गोठणकर यास रियांश आणि गार्गी पाजवे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचं नवतरुण विकास मंडळ सडव उगवतवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बासरीचे सूर हे माझ्या स्पंदनी आले. बासरीचे सूर हे माझ्या स्पंदनी आले. तुझ्या भेटी
तुझीसाठी काय ना माझे मन गुंतले. प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक या